हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर मैत्रिणींनो, आज आहे आमच्या कुलस्वामी भैरवनाथांची यात्रा. तर इकडे बघू शकता सर्वजण इथं एकत्र आम्ही जमलेले आहोत. चैत्र महिन्यामध्ये आमचे कुलदैवत भैरवनाथ यांची यात्रा असते. तर आमच्या गावापासून थोड्याच अंतरावरती खोची गाव आहे. तर तिथे कुलदैवत आमचे भैरवनाथ आहेत. त्यांचे खूप मोठे असे मंदिर आहे. तर इकडे बघू शकता 7 वर्षांनी आम्ही या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहोत. तर इकडे बघू शकता सर्वांच्या घरी पाहुणे रावळे आलेले आहेत आणि ही आमची मानाची सासनकाठी आहे. तर फौजी साहेबसुद्धा सुट्टीवरती आले होते यात्रेसाठी. इकडे बघू शकता ही आमची मानाची सासनकाठी आहे आणि प्रत्येकजण आनंदाने ही जी काठी आहे ती नाचवतात ढोल हलगीच्या तालावरती. तर इकडे बघू शकता ही आमची मानाची सासनकाठी आहे आणि प्रत्येक वर्षी ही काठी जी आहे ती नवीन आणली जाते आणि गुढीपाडवा असतो तर त्या दिवशी ही काठी जी आहे ती उभा केली जाते. अशा पद्धतीने यात्रेच्या दिवशी सजवली जाते आणि ह्या ज्या 4 दिसत आहेत दोऱ्या त्या काढण्या आहेत सपोर्टसाठी लावल्या जातात जेणेकरून काठीचा नाचवताना तोल जाऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने लेडीजसुद्धा काठी नाचवतात हौसेने आणि माझ्या दोन्हीही मुलांनी काठी नाचवलेली आहे. वर्षातून एकदा अशा या मानाच्या सासन काठीसाठी सगळे पाहुणे रावळे एकत्र जमतात आणि अशा पद्धतीने जी आमच्या भैरवनाथांची यात्रा आहे ते सर्वजण एन्जॉय करतात आणि पूर्ण भावकीमध्ये प्रसादसुद्धा बनवला जातो. आमच्या या मानाच्या सासनकाठीला आपल्या इच्छेने नवससुद्धा बोलतात आणि वर्षभरात ते पूर्णसुद्धा होतात. ज्याच्या त्याच्या इच्छेने ते नवस फेडलं जातं आणि जय भैरवनाथांचं मंदिर आहे खोचीमध्ये तर तिथेसुद्धा नवस बोललं जातं आणि जे नवस आहे ते दंडस्थान घालून फेडलं जातं. तर 3 वर्ष मी सुद्धा नवस केलं होतं आणि दंडस्थान घातलं होतं. दंडस्थान जे आहे ते 3 वर्ष कंटिन्यू घातलं होतं आणि 2 वर्ष हौसेने घातलं होतं.
वर्षातून एकदा असं सर्वजण एकत्र येतात आणि सर्वांच्या भेटीगाठीसुद्धा होतात. गावाकडे आल्याच्या नंतर खूप छान वाटतं. मानाच्या सासनकाठीला गुलालाने खोबरं उधळलं जातं आणि प्रत्येकजण हौसेनं 4-4, 5-5 पोती गुलालसुद्धा घेऊन येतात उधळण्यासाठी. तर हे जे काका आहेत बघू शकता, यांचं वयसुद्धा किती आहे, तरीसुद्धा किती आनंदाने आणि जल्लोषामध्ये काठी जी आहे ती नाचवतात. अशा पद्धतीने लहानापासून थोरापर्यंत खरंच खूप छान असं काठीचा आनंद एन्जॉय करतात. आणि अशा पद्धतीने जी आमची मानाची भावकीतील सासनकाठी आहे ती नाचवली जाते आणि संध्याकाळी खूप मोठ्याने यात्रा असते. जे आमचं मंदिर आहे खोचीमध्ये भैरवनाथांचं, तर तिकडे सुद्धा आम्ही जाणार आहोत. तर फौजी साहेब या यात्रेसाठीच आले होते, एक 8 दिवसाच्या सुट्टीसाठी. तर इकडे बघू शकता, खूप असं एन्जॉय आम्ही सर्वांनी इथं केलेले आहे. आणि याच्यानंतर तर इकडे बघू शकता, आमच्या भावकीमध्ये सर्वांनी अशा पद्धतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आणि जो हा आजचा महाप्रसाद आहे तो एका काकांनी दिला होता, त्यांची इच्छा पूर्ण झाली होती म्हणून. तर हा होता आमच्या मानाच्या सासनकाठीचा एक छोटासा व्लॉग. तर तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि याचा दुसरा पार्टसुद्धा बघायला विसरू नका.